नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे तुमच्या माझ्या चॅनलवरती। तर संजय गांधी निराधार योजना आणि दिव्यांग बांधवांसाठी मी अतिशय महत्त्वाची माहिती घेऊन आलेली आहे। आता सगळ्यांना माहितीच आहे की 10 जुलैपर्यंत अधिवेशन सुरू होतं आणि त्याच्यानंतर 11 तारखेपासून अधिवेशन संपलेलं आहे। तर ह्या अधिवेशनाच्या काळामध्ये संजय गांधी निराधार योजनेखालील जे पण लाभार्थी आहेत, आपले श्रावणबाळ योजना, त्याच्यामध्ये विधवा पेन्शन योजना, दिव्यांग बांधव, तर यांच्यावर अजून पण काही म्हणजे चर्चा तर बच्चूभाऊकडूनही केली, पण त्याच्या व्यतिरिक्त कोणीही याच्यावर चर्चा केलेली नाही आहे की दिव्यांग बांधवांना जो त्यांनी शब्द दिला होता की 6,000 रुपये वाढ करून घेऊ, तसेच विधवा पेन्शन योजना जी आहे, श्रावणबाळ योजना जी आहे, तर यांचे पण काही ना काही वाढ व्हायला पाहिजे। 2,500 रुपये तरी यांची वाढ व्हायला पाहिजे। तर या अधिवेशनामध्ये सुद्धा याच्यावर चर्चा अजूनपर्यंत झालेली नाही आहे आणि दिव्यांग बांधवांना 6,000चा जो दिलासा दिलेला होता तर तो पण अजून पूर्ण झालेला नाही। म्हणजे याच्यावर पण सरकार काही सकारात्मक दिसत नाही आहे। तर आंदोलन केल्याशिवाय काही आपल्याला मिळत नाही हे तर समजलेलंच आहे, पण कितीदा आंदोलन करायचं, आपल्या हक्कासाठी आपण कितीदा लढायचं। त्यांनी जो शब्द दिला होता, सरकारने जो शब्द दिला होता तो पाळायला पाहिजे। जसं तुम्ही बाकीच्या योजना चालवता, तर हे खरंच ह्या गरजू व्यक्ती आहेत, दिव्यांग बांधव, संजय गांधी निराधार योजनेखालील जे पण लाभार्थी आहे त्यांच्यासाठी पण ही अतिशय महत्त्वाची योजना असते। त्या काही ना काही त्यांना आधार होतो या योजनेमार्फत। तर काही ना काही थोडी ना थोडी वाढ तरी झाली पाहिजे, टप्प्याटप्प्याने का होईना। एका दमाने तुम्ही 6,000 नका करू, पण टप्प्याटप्प्याने तरी करा। तर असं काही अधिवेशनामध्ये अशी काही चर्चा झालेली नाही, त्यांनी जे होते ते मांडलेलं आहे। कारण संजय गांधी निराधार योजना अजूनपर्यंत महिन्याच्या महिन्याला होत नाही, 2-2, 3-3 महिने, 4 महिने, कोणाचे तर 6 महिने अजून लोटून गेले तरी त्यांच्या खात्यावर अजून निधी आलेला नाही आहे। तसे दिव्यांग बांधव ज्यांचे नवीन फॉर्म अजून पेंडिंग आहेत, काही भरले असले तरी पण सँक्शन होऊन त्यांच्या खात्यामध्ये पैसे आलेले नाही। तसं संजय गांधी निराधार योजनेखालील पण आहेत जे नवीन फॉर्म भरलेले आहेत त्यांच्यासाठी पण ही पैसे आलेले नाही त्यांच्या पण खात्यामध्ये। कोणाची KYC करून सुद्धा पण पैसे आलेले नाहीत। दिव्यांग बांधवांच्या UID कार्डमध्ये मॅचिंग आधार कार्ड आणि UID कार्डला मॅचिंग नाही झालं, तर त्याच्यामुळे पण त्यांचे पैसे रखडलेले आहेत। तर असे पुष्कळसे असे बांधव आहेत की ज्यांना अजूनपर्यंत हा निधी बरोबर येत नाही आहे। आणि या सगळ्या गोष्टीवर काही ना काही सगळं ऑनलाईन केल्यामुळे कुठंतरी यांना या गोष्टीला सामना करावा लागत आहे, कारण त्यांच्या खात्यामध्ये अजूनही पैसे जमा झालेले नाही आहेत। तर शासनाला माझी एकच विनंती आहे की तुम्ही या अधिवेशनामध्ये तर नाही, पण काही ना काही तुम्ही थोडी ना थोडी वाढ केलीच पाहिजे आणि थोडंसं तरी दिलासा दिव्यांग बांधव आणि संजय गांधी निराधार योजनेखालील जे पण लाभार्थी आहेत त्यांना दिला पाहिजे। तर व्हिडिओ आवडल्यास नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंटसुद्धा करा आणि लाईकसुद्धा करा। भेटूया नवीन व्हिडिओसह। धन्यवाद।